पलीकडे सगळा प्राधिकरणाचा सेक्टर आहे भाऊ. काही लोक SRA स्कीम करतात भाऊ, काही लोक SRA स्कीम करतात आणि ते SRA जसं काय म्हणजे त्या SRA मध्ये राहणाऱ्या लोकांना असं धमकी देतात जसं काय ते गृह प्रकल्प यांनी म्हणजे यांच्या घरच्या जागेवर बांधलेत आणि त्या लोकांना सांगतात तुम्हाला घर देणार नाही, अमुक देणार नाही, तमुक देणार नाही, आम्हाला मतदान नाही केलं तर. आणि इथला एक आहे या आजूबाजू याच परिसरातला एक आहे नेता, त्याला लय थोडस हे आहे की मी SRA बाप आहे, मी SRA बाप आहे, मी त्या SRA मध्ये जी घरं देईल तीच लोकांना भेटतील. आणि एक चुकीचं काम पण त्यांनी केलंय, ते पण आज जाहीरपणे सांगतो भाऊ. प्राधिकरण सारखा एवढा सेक्टरचा एरिया आहे त्याच्या बाजूला त्यांनी SRA स्कीम चालू केली, जिथं लोक इतक्या म्हणजे त्या लोकांचं पूर्ण जे पण काही सिक्युरिटी आहे ती न सांभाळता तिथं न विश्वासात घेता साहेब त्यांनी तिथं चालू केलंय. साहेब हा SRA स्वतःला बाप समजतो ना, याला एकदा आपल्याला जागे व्हावं लागेल भाऊ. हा पूर्ण पिंपरी चिंचवड शहराला, या पिंपरी चिंचवड शहरामध्ये जे पण आता आमच्या विरोधात बोलतायत त्या सगळ्यांना यांना याचा माज आहे, या SRA मध्ये काम करतात त्याचा माज आहे भाऊ. या लोकांनी काय केलंय, जिथं SRA स्कीम केल्या तिथल्या लोकांचे खातेदार त्यांच्याकडे खात्याची यादी आहे, त्या लोकांना सांगतात मतदान आम्हाला करा. त्यात परत यांची काही 400-500 लोक मध्ये घातलेत, त्या लोकांना आवर्जून याच्यातली लोक त्याच्यामध्ये आहेत. आणि ते SRA मध्ये सुद्धा भाऊ आपल्याला थोडंसं लक्ष द्यावं लागेल, अशी एक विनंती या निमित्तानं राहीन भाऊ. भाऊ भरपूर काही सांगण्यासारखे भाऊ. पिंपरी चिंचवड शहरामध्ये 15 ऑगस्ट 2018 या पिंपरी चिंचवड शहराचं आयुक्तालय मंजूर करण्याची इतिहास हा तुम्ही केला भाऊ. या शहरामध्ये त्याचं आयुक्तालय निर्माण करायचा इतिहास तुम्ही केला भाऊ. 1982 पासून पिंपरी चिंचवड मधल्या सगळ्या वकिलांना विचारा भाऊ, सगळे जे वकील म्हणून काम करतात या शहरामध्ये, त्या शहरातल्या प्रत्येक वकिलाला माहिती आहे या शहरामध्ये जे कोर्ट होतं ते भाड्याच्या जागेत होतं भाऊ. त्यांना स्वतःची वास्तू आणि इतकी सुंदर वास्तू तयार करण्याचं धाडस भाऊ तुम्ही केलं. अशा अनेक कामं सांगता येतील भाऊ. या परिसरामध्ये जी लोक आज आपल्या विचारधारेच्या विरुद्ध उभे राहतात भाऊ, त्यांच्या पण मतदारांचं त्यांचं स्वतःचं शास्तीकर भाऊ तुम्ही माफ केलाय, त्या लोकांचं शास्तीकर तुम्ही माफ केला भाऊ. समाविष्ट गावं, जी समाविष्ट गावं 1997 पासून या पिंपरी चिंचवड शहरामध्ये आली, या पिंपरी चिंचवड शहराकडे एक अपेक्षेने आले की आमचा पण विकास या शहरांसारखा होईल. पण भाऊ 30 वर्ष झालं या लोकांना कुठलाही विकास झाला नाही. या 30 वर्षामध्ये फक्त इथे येणाऱ्या राज्यकर्त्यांनी चुकीचा शब्द आणि फक्त आत्मघात केला त्यांचा आणि या ठिकाणी चुकीचं काम केलं. अशा अनेक कामं सांगता येतील भाऊ.